मित्रांनो, आज आपण एक आवश्यक आणि तितक्यात महत्त्वाच्या कार्यक्रमासाठी एकत्रित आलेलो आहोत। आजच्या या कार्यक्रमाचे अध्यक्षस्थान आपल्या आदर्श विद्यालयाचे प्राचार्य श्रीयुत गवले सर स्वीकारतील अशी मी त्यांना विनंती करतो। सोबतच विशेष उपस्थितीमध्ये आपल्या आदर्श विद्यालयाचे उपप्राचार्य श्रीयुत रामेश्वरजी कुटे सर हे सुद्धा त्यांचं स्थान ग्रहण करतील अशी मी त्यांना विनंती करतो। याशिवाय आपल्या शाळेतील कला शिक्षक श्रीयुत शेटे सर हे सुद्धा त्यांचे स्थान ग्रहण करतील अशी मी त्यांना विनंती करतो। याशिवाय आपल्या शालेय पोषण आहार विभागाचे प्रमुख कुलवंत सर यांनाही विनंती करतो की कृपया त्यांनी मंचावरून बसावं। त्याचं एक प्रात्यक्षिक आपल्या समोर होणार आहे, तर त्याच्या प्रात्यक्षिक सादरीकरणासाठी आपल्यामध्ये उपस्थित असणारे बिडकर सर यांनी सुद्धा त्यांचं स्थान ग्रहण करावं अशी मी त्यांना विनंती करतो। प्रिय विद्यार्थी मित्रांनो, पहिले 2 मिनिटाचा स्वागताचा कार्यक्रम होईल। श्रीयुत गवले सर यांचं स्वागत शालेय पोषण आहार विभागाचे प्रमुख कुलवंत सर करतील अशी मी त्यांना विनंती करतो। आपल्या आदर्श विद्यालयाचे उपप्राचार्य श्रीयुत कुटे सर यांचं स्वागत इथून आपल्या आदर्श विद्यालयातील कला शिक्षक श्रीयुत शेटे सर यांचं स्वागत रसाळ सर करतील अशी मी त्यांना विनंती करतो। बिडकर सर यांचं स्वागत शेवाळे सर करतील अशी मी त्यांना विनंती करतो। आपत्कालीन परिस्थितीसाठीचे जे विभाग प्रमुख आहेत ते आपले पंडित सर यांचं स्वागत मस्के सर करतील अशी मी त्यांना विनंती करतो। आज 2 कार्यक्रम एकत्रितपणे आपण घेतोय। पहिला कार्यक्रम म्हणजे आपत्कालीन स्थितीमध्ये कशा पद्धतीनं आपण शाळेमध्ये उपाययोजना केलेल्या आहेत त्यांची माहिती संपूर्ण विद्यार्थ्यांना व्हावी हा त्यामागचा उद्देश। आणि दुसरा कार्यक्रम म्हणजे आपली जी परसबाग आहे की ज्या परसबागेतले वेगवेगळं भाजीपाला आपल्या शालेय पोषण आहार विभागाअंतर्गत जी खिचडी शिजते त्याच्यामध्ये वापरला जातो, तर त्याचं थोडं आपण नूतनीकरण केलं आहे, त्याचं सुद्धा लोकार्पण आज आपल्या या मंचाद्वारे होणार आहे। तर या दोन्ही कार्यक्रमाचे प्रमुख आपल्यासमोर उपस्थित आहेत, तर मी सर्व मान्यवरांना विनंती करतो की त्यांनी नारळ फोडून आपल्या या जे परसबाग आहे आपल्या आदर्श विद्यालयाची परसबाग त्याचं नूतनीकरण आज झालेलं आहे, तर त्याचं नारळ फोडून उद्घाटन करावं अशी मी त्यांना विनंती करतो। आज आदर्श विद्यालयामध्ये परसबागेच्या माध्यमातून विविध प्रकारची ही रोपं लावलेली आहे। रोपांमध्ये मग ती सांबार असेल, लसूण असेल, अद्रक असेल, सांबार असेल, पालक असेल, मेथी असेल, शालेय पोषण आहारासाठी लागणारी सगळी भाजीपाला या ठिकाणी लावले जातात। आणि आज सुंदर या पद्धतीनं या ठिकाणी याचं लोकार्पण होणार आहे। आदरणीय प्राचार्य श्री सतीश गवले सर, उपप्राचार्य श्री कुटे सर या ठिकाणी आलेले आहेत आणि नारळ फोडून या परसबागेच्या सुंदर अशा या रोपवाटिकेचं भाजीपाला उद्यानाचं या ठिकाणी पुनश्च उद्घाटन होत आहे। गेल्या 2 वर्षापासून या भाजीपाला या रोपवाटिकेमध्ये लावला जातो, परसबागेमध्ये लावला जातो आणि या ठिकाणी विद्यार्थ्यांना जे शालेय पोषण आहार आहे त्यामध्ये मग सांबार असेल, अद्रक असेल, टमाटे असतील, मिरच्या असतील या ठिकाणी दिल्या जातात। आदर्श विद्यालयाचं परसबागेचं लोकार्पण करण्याचं नूतनीकरणाचं, तर त्या संबंधित काही तुमच्यासाठी सूचना आहे। तुम्ही बोलू नका याच्यात येते याच्यात फोटो आडवा करायचं बेस।